नमस्कार. आज आपण एका अशा बदलावर बोलणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे. भारताची जी ग्रामीण रोजगार हमी योजना आहे म्हणजे आपली मनरेगा, ती लवकरच एका अगदी नवीन रूपात येऊ शकते. मग काय आहे हे नवीन विधेयक आणि यामुळे लोकांच्या आयुष्यात नेमके काय बदल होणार आहेत? चला सविस्तर जाणून घेऊया. तर या नव्या योजनेची सुरुवातच होते एका मोठ्या आकड्याने. आता 100 नाही तर वर्षाला तब्बल 125 दिवसांच्या कामाची हमी देण्याचं वचन यात दिलं जातंय. खरं सांगायचं तर कागदावर हे खूपच आकर्षक दिसतंय. पण थांबा, ही फक्त 25 दिवसांची वाढ आहे का? की या आकड्यांच्या मागे अजून काहीतरी मोठं दडलेलं आहे? खरं तर ही योजना कशी चालेल, तिच्यासाठी पैसा कुठून येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्णय कोण घेणार, ह्या सगळ्याच गोष्टी मुळापासून बदलणार आहेत. चला तर मग एक एक करून हे सगळे मुद्दे समजून घेऊया. सगळ्यात आधी ही नवीन हमी नक्की आहे तरी काय? मग पाहूया पैसा आणि तंत्रज्ञानामध्ये काय बदल होत आहेत. अधिकारांची सूत्र कोणाच्या हातात जात आहेत, याचा सामान्य माणसावर काय परिणाम होईल, आणि शेवटी या एकाच योजनेकडे पाहण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन कोणते आहेत. तर सगळ्यात मोठा आणि पहिला बदल म्हणजे जुना मनरेगा कायदा पूर्णपणे रद्द केला जाणार आहे आणि त्याच्या जागी येते एक नवीन विधेयक. नाव आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर विभी ग्राम जी. ठीक आहे, मग आता प्रश्न येतो की हे सगळं प्रत्यक्षात कसं होणार. तर सुरुवात करूया दोन सगळ्यात मोठ्या बदलांपासून. एक आहे पैसा आणि दुसरा आहे तंत्रज्ञान. इथे बघा, निधी वाटपाची पद्धतच बदलतीये. आधी कसं होतं, मजुरीचा 100% खर्च केंद्र सरकार द्यायचं. पण आता मजुरी असो किंवा साहित्य, दोन्ही खर्चांसाठी केंद्राचा वाटा असेल 60% आणि राज्यांना उचलावा लागेल तब्बल 40% भार. म्हणजेच सरळ सरळ राज्यांच्या तिजोरीवर मोठा ताण येणार आहे. आणि हा बदल किती मोठा आहे ते आपल्याला इथे स्पष्ट दिसतोय. राज्यांचा जो आर्थिक वाटा आधी साधारण 25%च्या आसपास होता, तो आता थेट 40%पर्यंत वाढणार आहे. याचा परिणाम त्यांच्या इतर विकास कामांवरही नक्कीच होऊ शकतो. आता फक्त पैशाचाच विषय नाहीये, तर तंत्रज्ञानाचा वापरही खूप मोठ्या प्रमाणावर आणि अनिवार्य केला जाणार आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी बायोमेट्रिक ओळख, जीपीएसद्वारे कामावर नजर ठेवणं आणि अगदी घोटाळे शोधण्यासाठी AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बंधनकारक केला जाणार आहे. पण हे जे पैशाचे आणि तंत्रज्ञानाचे बदल आहेत ना, ते फक्त वरवरचे नाहीत. याच्या मुळाशी आहे एक मोठा बदल. तो म्हणजे सत्तेच्या समीकरणातला. म्हणजे आता कामाचं नियोजन आणि वाटप नक्की करणार कोण? गाव पातळीवर होणार की थेट दिल्लीतून? काम वाटपाची संपूर्ण विचार करण्याची पद्धतच उलटी केली जाते. आधी कसं होतं, गाव पातळीवरून कामाची मागणी यायची आणि त्यानुसार निधी मिळायचा. पण आता केंद्र सरकार वरून खाली निधीचं वाटप करणार आणि राज्यांना त्या मर्यादेतच काम करावं लागणार आहे. मनरेगाची खरी ताकद होती तिच्या खालून वर या प्रक्रियेत. म्हणजे ग्रामसभा ठरवायची की गावात कोणती कामं व्हायला हवीत. मग त्यानुसार राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करायचं. अधिकार लोकांच्या हातात होता. पण नवीन प्रस्ताव ही प्रक्रिया पूर्णपणे उलट करतो. आता केंद्र आधी राज्यांना एक ठराविक बजेट देणार आणि राज्यांना त्याच मर्यादेत काम करावं लागणार. यामुळे होतं काय की स्थानिक पातळीवरच्या गरजांनुसार नियोजन करण्याचं जे स्वातंत्र्य होतं त्यावर कुठेतरी गदा येते. बरं, हे सगळे झाले मोठे धोरणात्मक बदल. पण या सगळ्याचा त्या सामान्य मजुरावर काय परिणाम होणार, ज्याच्यासाठी ही योजना आहे? आता त्याबद्दल बोलूया. यातला एक महत्त्वाचा आणि तितकाच वादग्रस्त बदल म्हणजे शेतीच्या मुख्य हंगामात, म्हणजे पेरणी आणि कापणीच्या काळात या योजनेतून काम मिळणार नाही. जवळपास 60 दिवसांसाठी ही कामं बंद राहतील. आता टीकाकारांचं म्हणणं असं आहे की हा नियम मजुरांना त्या काळात खाजगी शेतात कमी मजुरीवर काम करायला भाग पाडेल. म्हणजे ही योजना लोकांच्या कल्याणासाठी नाही, तर खाजगी शेतमालकांना स्वस्तात मजूर पुरवण्यासाठीचे एक साधन बनेल, अशी भीती व्यक्त केली जाते. याशिवाय सामाजिक पातळीवरही एक महत्त्वाचा बदल होतोय. मनरेगाच्या केंद्रीय परिषदेमध्ये महिला आणि दुर्बळ घटकांसाठी अनिवार्य आरक्षण होतं, पण नवीन विधेयकातून हे आरक्षण काढून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत या घटकांचा आवाज कमी होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून दोन पूर्णपणे वेगळी चित्र समोर येतात. योजना एकच, पण त्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन दोन. एकीकडे सरकारचं म्हणणं आहे की हा एक अपग्रेड आहे, ज्यामुळे जास्त काम मिळेल, तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचार कमी होईल आणि योजना अधिक कार्यक्षम बनेल. तर दुसरीकडे
टीकाकारांना वाटतं की हे कामाच्या हक्काला संपवण्यासारखं आहे, ज्यामुळे राज्यांवर आर्थिक बोजा वाढेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार कमी होतील. आणि यामुळेच एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की प्रस्तावित व्ही.बी. ग्रामजी हे ग्रामीण विकासाच्या दिशेने एक पुढचं पाऊल आहे की कामाच्या हक्कापासून घेतलेली एक मोठी माघार.